राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून याच पार्श्वभूमीवर आज बदनापूर नगरपंचायत कार्यालयात सर्व पक्षांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। आज सकाळी 10:30 वाजता बदनापूर नगरपंचायत येथे ही श्रद्धांजली सभा पार पडली। यावेळी आमदार नारायण कुचे यांच्यासह भाऊसाहेब घुगे, बद्रीनाथ पठाडे, भानुदास घुगे आणि गजानन गीते यासारख्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती। उपस्थित सर्वच मान्यवरांनी अजितदादांच्या प्रशासकीय पकड आणि विकासात्मक दूरदृष्टीचा गौरव करत आपल्या भावना व्यक्त केल्या। या सभेला कैलास तात्या मदन, पांडुरंग जरहाड यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजकीय मतभेद विसरून सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत दादांना आदरांजली वाहिली। अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा शोक सोहळा पार पडला। खरं तर त्यांच्या या काळामध्ये जालना जिल्ह्याला काय मिळालं? जलसंपदा मंत्री असताना की गोदावरी नदीवर जे बॅरेजेस झालेले, लोणी सावंगी बॅरेज असेल, पाथरवाला बॅरेज असेल, त्याचबरोबर आपलं जे वाला आणि राजौरी धरण आहे ते जलसंपदा मंत्री अजितदादा होते त्यावेळेस मंजुरी मिळालेली आणि एक दुर्गती असलेला नेता की या महाराष्ट्रभर त्यांनी जलसंधारण करणारे संपूर्ण खात्यामध्ये ज्या ज्या खात्याची जबाबदारी अजितदादावर मिळाली त्या खात्यामध्ये त्यांनी प्रामाणिकपणे काम करून या महाराष्ट्राला, या राज्याला देण्याचं काहीतरी काम केलेलं आहे। तर आज तुम्ही आणि आम्ही या थोर अशा नेत्याला मुकलेलं आहे। सर्वजण संपूर्ण दुःखात आहे। जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते असले तरी संपूर्ण सर्व पक्षामध्ये चाहते हे अजितदादांचे आहे। आणि आत्ताच आमदार साहेबांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं। हे मनोगत व्यक्त करत असताना साहेबांनी सांगितलं की दादांचं नाव हे आदरामध्ये राहिलं पाहिजे, पण नव्यानं काही इमारत असेल, या बदनापूर शहरातील चौक असेल किंवा स्मारक असेल, याला अजितदादांचं नाव आपण दिलं पाहिजे। परंतु माझी एक शिवसेना पक्षाचा जिल्हा प्रमुख आणि एक सत्तेतला प्रतिनिधी म्हणून माझी अशी एक मागणी होईल की कबड्डी असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष सन्मान्य अजितदादा होते आणि नव्याने हो घातलेलं सोन सांगायचं आपलं जे क्रीडा संकुल आहे, या क्रीडा संकुलात स्वर्गीय अजितदादांचं नाव द्यावं अशी मागणी मी शिवसेना पक्षाच्या वतीने लावून धरणार आहे। आपण सर्वांनी याला पाठिंबा द्यावा आणि कायम स्मरणात राहील असं एक भव्यदिव्य क्रीडा संकुल अजितदादांच्या नावानं या बदनापूर तालुक्यामध्ये उभं राहावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। अजितदादा पवार यांचा विमानाचा अपघात झाला, पण पहिले बातमी आली गंभीर जखमी आहे आणि चौक्याजवळ गेलो, तिला आले की अजितदादा यांचंही दुर्दैवाने निधन त्या याच्यात नाही। नेता कसा असावा? मी जरी भारतीय जनता पार्टीचा जरी असलो पण माझ्याही डोळ्यातून अश्रू आले की असा नेता जेव्हा जातो तेव्हा प्रत्येकाच्या मनात हळहळ व्यक्त होतो। हे दुर्दैव आहे आपल्यासाठी। हा राष्ट्रवादी मग कोणत्या पक्षाचं नुकसान नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचं नुकसान। विजन असलेलं मी बारामतीला गेलो। मी बारामती नगर पासून पुढे निघल्यावर तेव्हा लक्षात आलं एक दुकान, एक पेट्रोल पंप, एक 2-3 गोष्ट चालू होती। आणि जेव्हा वाटलंय मी आणि अतुल सावे मंत्री मध्ये होते आम्हाला कुठेतरी चहा प्यावं म्हटलं, पण दुर्दैवाने मी हटकून विचारित होतो पुढे चला आमचं नेता. प्रतिनिधी किशोर शिरसाट, NTV न्यूज मराठी, बदनापूर।